बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13, प्रकृती पुरुष विवेक योग, किंवा यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असं म्हणतात. या 13व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 19 भाग झालेले आहेत. 529 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण त्या पुढचा भाग म्हणजे भाग नंबर 20 बघणार आहोत. पण त्या अगोदर या अध्याय 13 ची सुरुवात कशी झाली, आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे हे अगदी थोडक्यात समजून घेऊ आणि पुढे जाऊयात. तर हा अध्याय नंबर 13, याची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांचं स्मरण करून, त्यांची स्तुती करून, त्यांचा आशीर्वाद घेऊन या अध्यायाची सुरुवात होते. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. या संवादातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात. या संवादाचे पहिल्याच श्लोकामध्ये भगवान म्हणतात की हे कुंतीपुत्रा, या शरीराला क्षेत्र असं म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. पुढं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ तो मीच आहे असं जाण. मग हे क्षेत्र म्हणजे काय, याला क्षेत्र का म्हणतात, शरीराला क्षेत्र असं का म्हणतात, तर शरीराला क्षेत्र म्हणजे शेतीची उपमा दिलेली आहे. म्हणजे शेतीमध्ये जसं आपण ज्या पद्धतीनं शेत कसू त्या पद्धतीनं आपल्याला त्याचं फळ मिळतं, धनधान्य मिळतं. त्याचप्रमाणे हे शरीराचा जसा आपण वापर करू तसं आपल्याला सुख किंवा दुःख किंवा पाप आणि पुण्य याची प्राप्ती होत असते. मग या शरीरावर या या क्षेत्रावर अधिकार कोणाचा आहे? आता आपल्या क्षेत्रावर, आपल्या शेतावर आपला अधिकार असतो, 7/12 आपलं नाव असतं. मग या शरीराचं काय, ह्याचा याचा याचा अधिकार कोणाकडे आहे? तर ते सांगण्यासाठी काही जे समाजातले मंडळी आहेत त्यांनी आपापल्या परीनं हे क्षेत्र कोणाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यात कर्मवादी होते, सांख्य मतवादी होते, नंतर संकल्पवादी होते, त्यानंतर स्वभाववादी होते व कालवादी होते. त्या प्रत्येकाने आपापल्या थेअरी सांगितल्या आणि या क्षेत्रावर कुणाचा अधिकार आहे हे सांगितलं. पण त्यातल्या कुणालाच स्पष्ट करता आलं नाही की हे क्षेत्र कोणाचं आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की आता हे क्षेत्र म्हणजे काय हे मी तुला सांगतो. आता हे क्षेत्र म्हणजे काय आहे हे सांगताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की हे क्षेत्र 36 तत्वांपासून बनलेलं आहे. या 36 तत्वांपासून जे बनलेलं आहे त्याला क्षेत्र असं म्हणतात. त्यानंतर श्लोक नंबर 7 मध्ये सत्पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. त्या लक्षणांमध्ये मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम या गोष्टींचा उहापोह आपण ऐकलेलाच आहे. त्यानंतर श्लोक नंबर 8 मध्ये म्हणजे जो आपण काल सुरुवात केलेला आहे तो श्लोक, तर त्या श्लोकामध्ये सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत.
जसं श्लोक नंबर 7 मध्ये आपण पाहिलं की सत्पुरुषाची लक्षणं आले, तसं याच्यामध्ये साधक कोणाला म्हणायचं याविषयी सांगितलेलं आहे. तर साधक कोणाला म्हणायचं की ज्याच्या मनात विरक्ती आहे, अहमपणाचा अभाव आहे आणि जन्म मृत्यू, वृद्धपणा व शरीर व्यवस्था यांचे ठिकाणी दोष दृष्टीने पाहणे, असं ही जी गुण ज्याच्यामध्ये असतात त्याला साधक असं म्हणतात. आता पहिला विषय आला की वैराग्य. वैराग्य म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. तर तेच आपण थोडंसं परत समजून घेऊयात की विषयांविषयी ज्याच्या मनात वैराग्याची जिवंत मदत आहे. कशा पद्धतीनं? म्हणजे वैराग्य म्हणजे काय की थोडक्यात संसार सुखाचा त्याग किंवा संसार सुख नको वाटणे याला वैराग्य म्हणतात. मग ह्याच्यासाठी उदाहरण दिलेत की ओकलेलं अन्न फिरून खाण्याची जिभेला इच्छा होते का? तर नाही होत. किंवा प्रेताला आलिंगन देण्याची इच्छा होती का? तर नाही होत. विष खाणे कोणाला आवडतं का? तर नाही आवडत. जळत्या घरात कुणाला जाऊ वाटतं का? नाही वाटत. तसंच वाघाच्या दरीत राहण्यासाठी कुणाला जाऊ वाटतं का? नाही जाऊ वाटत. तसेच सळसळीत लोखंडाच्या रसात उडी घालावी असं कोणाला वाटेल का? किंवा अजगराला उशाला घेऊन झोपावं असं कोणाला वाटेल का? त्याचप्रमाणे अर्जुना, ज्याला विषयांचे नाव घेतलेले देखील खपत नाही, तो इंद्रियांची व विषयांची गाठ पडू देत नाही. म्हणजे जे साधक असतात, ज्यांना काही शिकायचं असतं, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं, त्यांनी कसं असावं? तर विषयांच्या संदर्भात त्यांच्या मनात वैराग्याची भावना असायला हवी. नाहीतर संपूर्ण वेळ विषयातच निघून जातो. मग साधना कधी होणार? साधना होऊ शकत नाही. म्हणून साधकाचं पहिलं काम काय आहे की विषयांची त्याला आसक्ती नसली पाहिजे. इंद्रिय निग्रह असला पाहिजे. ज्याच्या मनात आळस भरलेला आहे व जो विषय सेवन न केल्यामुळे रोड झालाय म्हणजे अशक्त झालेला आहे, परंतु ज्याच्या मनाचे इंद्रिय निग्रहाशी ऐक्य आहे, हे पांडवा, जो नेहमी तपे व्रते एकसारखी करतो व ज्याला मनुष्याच्या वस्तीत येणे म्हणजे प्रलय काळाचे दुःख होते, ज्याची योगाभ्यासाविषयी इच्छा असते व अरण्यात राहणे ज्याला आवडते, ज्याला विषय वैराग्य म्हणतात, ते हे याला विषय वैराग्य असं म्हणतात. हे वरील सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत त्याला वैराग्य प्राप्त झालं असं म्हणायला हरकत नाही. पुढे काय सांगितले की त्याला इहलोकीच्या सुख भोगाचा त्याला पूर्ण कंटाळा आलेला आहे आणि फक्त ज्ञान प्राप्तीची त्याची इच्छा तीव्र झालेली आहे. मग जो आस्थापूर्वक यज्ञ करणे, तलाव किंवा बाग बांधणे ही कामे करतो, परंतु कर्तृत्वाच्या अभिमानाचा लेश सुद्धा आपल्या अंगी वसू देत नाही. मी केलं असं दाखवत नाही. पुढं काय? वर्णाश्रम धर्माप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माचे यथाविधी आचरण करतो व त्यात काही न्यून पडू देत नाही, म्हणजे त्यात काही कमी पडू देत नाही. परंतु हे कर्म मी केले किंवा मी केल्यामुळे सिद्धीस गेले असे मुळीच मानत नाही. ज्याप्रमाणे वायू हा सहज फिरतो किंवा सूर्य सर्वत्र प्रकाश पडतो अथवा श्रुती स्वभावताच वर्णन करते किंवा गंगा सहज ओघाने जाते, त्याप्रमाणे ज्याचे नेहमीचे वर्तन अभिमानरहित आहे, अभिमानरहित असे आहे. कसे? तर वृक्षास यथाकाली फळे येतात, परंतु त्यांची त्यास आठवणही नसते.
बघा, वृक्षास फळं येतात त्याला काय माहिती आहे का? उन्हाळ्यात आंब्याला फळ येतं, आंब्याला माहिती असतं का? आंब्याच्या झाडाला माहिती असतं का आता उन्हाळा आलेला आहे आणि आपल्याला आता फळं येणार आहेत. झाडाला काही देणं घेणं नसतं. त्या वृक्षाप्रमाणेच कर्मे करीत असताना कर्मफलाची विषयी ज्याची वृत्ती असते, म्हणजे वृक्ष जसं निस्वार्थी मनानं काम करतात, म्हणजे फळ आले तर आपल्याला देऊन टाकतात, ते फळाच्या बदल्यात आपल्याला काही मागत नाहीत. तसंच साधकांनी निस्वार्थी मनाने, मनात कुठलीही अपेक्षा न ठेवता कर्म करत गेलेले पाहिजेत. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आज भाग नंबर 20, ओवी नंबर 530. एवं मनी कर्मी बोली, जेथ अहंकारा उखी जाहली, एका वळीची काढिली दोरी जैसी, संबंधे विण जैसी, अभ्रे असती आकाशी, देही कर्मे तैसी, जयासी गा. मद्यपा अंगीचे वस्त्र, का लेपा हातीचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले आहे, तया पाडे देही, जया मी आहे हे सेची नाही, निरहंकारता पाही तया नाव, हे संपूर्ण जेथे दिसे तेथेची ज्ञान असे, ये विषयी अनारिसे बोलो नये. ज्याप्रमाणे हारातील दोरी काढून घेतल्यावर त्याचे ऐक्य नाहीसे होते, म्हणजे हारातले जर दोरी काढून घेतली तर फुलं वेगवेगळे होणार, म्हणजे त्यांचं ऐक्य संपलं ना, मग ती नुसती मोकळी फुलं झाली, त्याला हार कसं म्हणता येईल? त्याचप्रमाणे मनात, आचरणात व बोलण्यात ज्याने अहंकाराचा नाश केला आहे, अभ्रांचा आकाशाशी संबंध नसतानाही ज्याप्रमाणे ती आकाशात आपल्या दृष्टीस पडतात, त्याप्रमाणे जो देहाने कर्माचे आचरण करीत असता त्यापासून अलिप्त राहतो. म्हणजे कर्म तर करतो, देहाने कर्म करतो, पण अलिप्त राहून करतो. मद्यपाला ज्याप्रमाणे आपल्या अंगावरील वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हाती दिलेल्या शस्त्राचा उपयोग काही नसतो. बघा, जे जे काही घाण पिणारी लोक असतात, संध्याकाळ झाली की त्यांना ती घाण पियावी असंच वाटत असतं. असे जे लोक असतात त्यांना स्वतःच्या कपड्यांचंही भान नसतं. बटणं निघली काय, पॅन्ट निघली काय, शर्ट निघला काय, त्यांना काही नसतं. रस्त्यावर कुठेही पडलेले असतात, गटारात पडलेले असतात. एवढं सगळं असून हे लोक का घेतात मला समजत नाही हे. तर त्याचं उदाहरण इथं अगदी सटीक उदाहरण आलेलं आहे की मद्यप्यांना आपल्या कपड्यांचे भान नसते किंवा चित्राच्या हाती दिलेल्या शस्त्राचा उपयोग त्याला काही नसतो. चित्र काढलंय, त्याच्या हातामध्ये भाला दिलेला आहे, तो भाल्यानं दुसऱ्याला मारू शकतो का? नाही, कारण ते चित्र आहे ना. अथवा बैलावर बांधलेल्या शस्त्राचा त्याला उपयोग नसतो. त्याप्रमाणे जो आपल्या देहाविषयी निरभिमान असतो त्यालाच निरअहंकार असे म्हणतात. निरअहंकार म्हणजे काय? अहमपणाचा अभाव, अहंकार नसणे, अहमपणा नसणे. ते या वरील उदाहरणावरून लक्षात येतं की असं निरंकारी असावं साधकांनी, त्याच्या मनात अहंकार नसावा. ही चिन्हे ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे दृष्टीस पडतात त्याचेच ठिकाणी ज्ञान वास करते, याबद्दल बिलकुल शंका नाही. अहंकार असेल तर ज्ञान होत नाही, थोडक्यात याचा अर्थ असा आहे. अहंकार सोडल्याशिवाय ज्ञान मिळत नाही.
मग तर त्या साधकाला ज्ञान जर मिळवायचं असेल तर पहिली अट ही आहे की त्यानं अहंकार अहंभाव सोडला पाहिजे. जन्म मृत्यू जरा दुखे व्याधी वार्धक्य कलुपे तिये आगन एत देखे दुरुनी जो साधुको साधुको विवसिया का उपसर्गो योगिया पावे उणेया पुरेया ओथंबा जेवी वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनिनवचे तेवी अतिता जन्माचे उणे जो वाहे डोळा हरण विरे घाई कोत न जिरे तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख म्हणे पुरगरते रिघाला आहा मूत्र रंध्रे निघाला कटारे मिया चाटिला कुचस्वेदू. जो जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य व पातके ही प्राप्त होण्याच्या अगोदरच त्याच्याविषयी सावध राहतो. बघा, म्हणजे थोडक्यात यात हे सांगितलेलं की पुढं ठेच लागणार आहे हे समजून आत्ताच सावध राहावं. हे जसं आहे तसंच जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य व पातके ही प्राप्त होण्याच्या अगोदरच त्याविषयी सावध राहतो. ज्याप्रमाणे आपल्या पिशाच्य बाधा होऊ नये म्हणून मांत्रिक अगोदरच व्यवस्था करतो, अथवा आपल्यास दुसऱ्याचा उपसर्ग लागू नये म्हणून योगी अगोदरच तजवीज करतो, किंवा गवंडी हा भिंत बांधते वेळीस ओळंबा लावून ती मागे पुढे होऊ देत नाही. ज्याप्रमाणे सर्पाचे मनातून जन्मांतरीचे वैर नाहीसे होत नाही, त्याप्रमाणे जो पूर्वजन्मीचे दुःख आठवून पुन्हा जन्म न होऊ देण्याबद्दल उद्योग करतो. म्हणजे काय, इथं काय सांगितलेलं आहे की जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य पातके ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला नको असतील, वारंवार नको असतील, तर कधी तर तुम्हाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर निघायला हवं. आता निघायला हवं एवढं म्हणून निघता येतं का? त्यासाठी काहीतरी आपल्याला कृत्य करायला हवीत. म्हणजे काय की मोक्ष प्राप्तीसाठी आपल्याला प्रयत्न करायला हवा. ते करायचा, त्यासाठी उदाहरण दिलेत. कसं की पिशाच्य बाधा होऊ नये म्हणून मांत्रिक अगोदरच व्यवस्था करून ठेवतो, किंवा गवंडी भिंत बांधताना ओळंबा लावतो. त्याप्रमाणे पूर्वजन्मीचे दुःख आठवून पुन्हा पुन्हा जन्म होऊ देण्याबद्दल जो उद्योग करतो असा साधक असावा. ज्याप्रमाणे डोळ्यात खडा गेला असता तो सहन होत नाही, किंवा शस्त्राच्या घावात भाला सहन होत नाही, त्याप्रमाणे या जन्मी रोज होणारी दुःखे जो विसरत नाही, रोज होणारी दुःख लक्षात ठेवून तो या दुःखातून या जन्म मृत्यूच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो व म्हणतो की अरे रे, मी मलमूत्रांच्या पुवाच्या खड्यात गेलेल्या रेतापासून जन्मलो आहे व मातेचे स्तनपान करतेवेळी माझे तोंडात स्तनावरील घामही गेला आहे. मलमूत्राच्या पुवाच्या खाड्यात गेलेल्या रेतापासून मी जन्मलो आहे, आणि आईचं दूध पिताना स्तनावरील घाम सुद्धा माझ्या तोंडामध्ये गेलेला आहे. ऐसिया परी जन्माचा कंटाळा धरी म्हणे आता ते मी न करी जेणे ऐसे होय. हाई आमच्या वया जुवारू जैसा ये डाया की वैर बापाचे या पुत्र जचे.
मारिलियाचे निरागे, पाठीचा जेवी सूड मागे, तेणे अपेक्षे लागे जन्मा पाठी. परी जन्माती ते लाज, न सांडी जयाचे निज, संभाविता निस्तेज न जिरे जेवी. आणि मृत्यू पुढा आहे, तोची कल्पतू का पाहे, परी आजीच होये सावधू जो. ज्याप्रमाणे जुगारी हा डाव हरल्यावर तो फेडण्याकरता पुन्हा सावधगिरीने खेळतो. बघा, जुगारी लोक एकदा डाव हारला की पुन्हा सावधगिरीने खेळून तो जिंकण्याचा प्रयत्न करतात. किंवा मुलगा आपल्या बापाचे वैर उगवतो. वडिलाला कोणी त्रास दिला असेल तर मुलगा बरोबर त्याचा काटा काढतो. अथवा एखाद्यास कोणी मारले असता त्याचा पाठीराखा जसा सूड उगवतो, तसा हा जन्म पुन्हा न यावा म्हणून जो काळजीने त्याचे पाठीस लागून दक्ष असतो. पुन्हा जन्मजन्मेच्या फेऱ्यात अडकू नये म्हणून दक्ष राहावं. दक्ष जो राहतो, ज्याप्रमाणे संभाविताला अपकीर्ती सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनातून आशा अमंगल जन्माची लज्जा नाहीशी होत नाही, पुढे येणारा मृत्यू जरी लांब असला तरी जो त्याच्याविषयी आजच सावध राहतो. थोडक्यात काय, सावध राहायचं आणि पुन्हा जन्म येऊ नये यासाठी प्रयत्न करायचा, म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा, असं इथं सांगितलेलं आहे. आज थोडं मला काम आहे, आज आपण इथंच थांबणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. उद्या आपण भाग नंबर 21 मध्ये पुढचा आता पाहणार आहोत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.